नमस्कार. आज आपण आलो आहे विजयपथ सोयाबीन उत्पादक शेतकरी गट जयपूर या ठिकाणी आणि आपण आज भेटतोय रविभाऊ काळे यांना. तर यांच्याकडे जी शेती करण्याची जी पद्धत आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. मागील वर्षामध्ये यांनी हे जे बेड तयार केलेले होते, या बेडचा वापर झिरो कल्टिवेशन म्हणजे SRT पद्धतीने यांनी शेती करायचं ठरवलं. तर आपण जाणून घेऊ यामध्ये त्यांची काय बचत झाली किंवा काय फायदा झाला याविषयी. नमस्कार रे भाऊ. नमस्कार. आता तुम्ही हे जे बेड तयार केले हे कधी केलेले आहेत बरं? हे मागच्या वर्षी मागील वर्षी जेव्हा तुम्ही हे बेड तयार केले होते तर यावर कुठलं पीक घेतलं होतं? सोयाबीन तूर. बरं. तर त्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला? त्यामध्ये बियाणं कमी लागलं टोकन यंत्राचं असल्या कारणानं आणि उत्पादन चांगलं झालं. छान. आणि अधिक ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेला सगळं पाणी या नाल्याद्वारे निघून गेलं बाहेर अशी पाण्याची अडचण आलीच नाही. जास्ती झालं बा. आणि ज्यावेळेस ताण बसला त्यावेळेस या बेडमध्ये पाणी या बेडच्या याच्यात असं मुरून राहिल्यामुळं पिकं पण चांगले तग धरून राहिले. पण एकंदरीत उत्पादन किती निघलं एकरी याच्यामध्ये? एकरी यामध्ये एकरी सोयाबीन झालं 8 क्विंटल. बरं. मागच्या वर्षी थोडंसं वातावरणाचंही होतं. तूर 4.5 पर्यंत आली. 4.5 क्विंटल तूर बंद झाली. हो. बरं, आता मागच्या वर्ष झालं, आता या वर्षी तुम्ही या ठिकाणी पराठीची लागवड केलेली दिसते. तर मशाल कशी केली याच्यामध्ये तुम्ही? मग मशाल केलीच नाही. आम्ही जे खुंट होते ते असे वरून मोडून टाकलेत. हे बिना असे मुळं काढले नाही त्याच्या. एप्रिलच्या शेवटी असे कट वाळून जातात ते असे मोडून घेतले आणि फक्त जे मंदातली हे जे नाली आहे हे नाली फक्त एकदा उजळून घेतली. छान. म्हणजे झिरो कल्टिवेशन SRT जी पद्धत म्हणतात, म्हणजे कुठलीही मशागत न करता. तर तुम्हाला काय वाटतं की हे फायद्याची आहे का पद्धत? फायद्याची आहेच ना. आज नांगरणी वखरणी त्याच्यानंतर असेच जर बेड पाळायचे असते तर बेडचा खर्च, नांगराचा खर्च. एकंदरीत बेड पाडण्यासाठी किती रुपये खर्च आहे त्याला? बेड जर तसं नांगरणी वखरणीचा विचार केला तर खूप आहे. नुसतं बेड पाळायचा 1000 रुपये. म्हणजे नुसतं बेड पाडायचा 1000 रुपये. हो. त्याच्या पहिले थोडंसं जमीन तयार करणे, नांगरणी करणे, म्हणजे एकंदरीत तुमचा हा सर्व पैसा वाचला. आणि पैसा वाचून याच्यात दुसरी गोष्ट आहे ना, जे आतमधले जे मुळं आहे झाडाच्या त्याचं खत होणार आहे ना. छान. म्हणजे तुम्हाला जे रासायनिक खत द्यायचं आहे ते सुद्धा काम नाही आहे. आज रोजी आपल्याकडे काही एकदम नॉमिनल आहे. एक गाय दुधासाठी म्हणून, पहिलं तर नाहीच आहे. अच्छा. शेणखत तर आपण नाहीच आहे आपल्यापाशी. बरोबर. जमिनीला काही ना काही तर द्यावं लागेल ना. बरं, मग ज्या वेळेला याच्यावर समजा कुठले अन्न घटक द्यायचे झाले तर तुम्ही काय देत होता त्याला? तसं मागच्या वर्षी सोयाबीनमध्ये मागच्या वर्षी काय जैविकच्या लॅबचा काही उपयोग केला तुम्ही? जैविक लॅबमधले एरंड्याची जैविक लॅब आहे. अच्छा. त्याच्यावरली कळधान्याची स्लरी. अच्छा. आणि ते त्यांचंच फवार. बरं. ते कीड भेटते त्याच्यात ट्रायकोडर्मा, सिलिकॉन पावडर येतात आणि काळी पावडर. छान. म्हणजे एकंदरीत तुम्ही जैविकचा वापर करायला शिकले, ज्या प्रशिक्षणाचा तुम्ही फायदा घेताय. बरं, भविष्यात तुमचा काय प्लॅन आहे? भविष्यात आमचा प्लॅन तर हे तर मुळाचंच नाही आहे. छान. जे SRT आहे हे कायमस्वरूपी अशीच चालू द्यायची. आता जेवढे आमचे दिवस वाढत जातील तेवढा रिझल्ट आम्हाला भेटणार आहे. बरं. आता जसं तुम्ही पराठी घेतली, बाजूला तुमच्याकडे लिंबू दिसत आहेत, मग अशी शिवाराच्या बाजूनं दुसऱ्या बांधावर काही लागवड केली आहे का तुम्ही? त्या बांधावर आम्ही 1000 झाडं करवंदाची लावली. करवंद म्हणजे कुंपणही होईल आणि उत्पादनाचं पण एक साधन. खूप छान. तर आज आपण या ठिकाणी रविभाऊ काळे यांच्यासोबत संवाद साधला. यांची ही जी पद्धत पाहिली आणि आज ते वळलेले आहेत. नक्की जे आपल्या मागील प्रशिक्षणात जाणवलं आपण, पैशाची शेती. मग पैशाची शेतीमध्ये फळबाग आहे आणि शिवाराच्या धुऱ्या बांधावर यांनी जे करवंद लावले आहेत ही पण एक पैशाकडे वळवणारी म्हणजे पैशाची शेती होत आहे. तर रविभाऊ यांना भेटून आज नक्कीच आम्हाला खूप आनंद झाला. नमस्कार रविभाऊ.